या स्थितीमध्ये गाय म्हैस व्यवस्थित होईलच, पण तिचा जर जोर कमी पडला तर वासराचे पुढचे दोन्ही पाय सुताच्या दोरीने अडकवावे व गाय म्हैस जसा जोर करेल तसे हळूहळू ओढावे. या स्थितीत वासरू तोंडाकडून आले असून त्याचा पुढचा उजवा पाय त्याच्या मानेवर आहे, त्यामुळे अडथळा आला. यावेळी प्रथम सुताच्या दोरीचा सरकता फास वासराच्या या पायाला बसून हा फास डोक्यावरून सोडून द्या. गाय जसा जोर करेल तसा ओढा. यावेळी डोके व्यवस्थित येत आहे ना ते पहा. या स्थितीत वासरू तोंडाकडून जरी असले तरी त्याचे पुढचे दोन्ही पाय पोटाखाली दुमडले आहेत. यावेळी वासराच्या खालच्या जबड्याला दोरीचा फास अटकून द्या. ही दोरी बाहेर काढून धरून ठेवायला सांगा. पोटाखालील प्रत्येक पाय वेगळा सोडून द्या. यासाठी हाताच्या तळव्यात खुराची वाटी पकडून पाय मोकळा करावा. असे दोन्ही पाय सुताच्या दोरीने अटकवून खात्री करून घ्यावी व मग या दोन दोऱ्या व तोंडाची दोरी हळूहळू ओढा. या स्थितीत पुढचे पाय बाहेर आहेत पण मान मात्र खाली वळली आहे. यावेळी प्रथम पुढचे दोन्ही पायाला दोरी अटकवा, मग ते दोन्ही पाय आत ढकला. मग मात्र वासराच्या खालच्या जबड्यास दोरीचा फास अडकवून डोके सरळ करण्याचा प्रयत्न करा. मान सरळ झाली की पायाच्या दोन्ही दोऱ्या व मानेची दोरी हळूहळू ओढा.